नमस्कार, मी भाग्यश्री. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज आपण एकदम नवीन अशी ब्लाऊज डिझाईन तयार करणार आहोत. तर त्याकरिता इथे मी बॅक पार्ट कट करून ठेवलेला आहे, ज्याची पूर्ण उंची आहे 15.5 इंच, शोल्डर आहेत 5.5 इंच, आर्म होल म्हणजेच मुंडा आहे 6 इंच आणि येथे छाती आलेली आहे 9.75 इंच आणि खालच्या बाजूला कंबर बॅकडाट मिळून ती आलेली आहे 9.5 इंच. आता इथे आपण आपल्या गळ्याची मार्किंग करूयात. त्यानंतर इथे मला माझे रेडी शोल्डर 2.5 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 3 इंचावरती एक मार्क केलं. त्यानंतर त्याच पॉईंटपासून खालच्या बाजूला मी गळ्याची उंची 12 इंच घेते आहे आणि त्यानंतर जी खालची गळ्याची रुंदी आहे ती मी 2 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला इथे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे वरच्या बाजूने खालच्या साईडला 3.5 इंच घेऊन एक सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आता त्याच बॉक्समध्ये आपण नॉर्मली जसा गळ्याचा गोल आकार ड्रॉ करून घेतो, सेम तुम्हाला इथे देखील तसाच गोल आकार गळ्याचा ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्यानंतर हा जो खालचा बॉक्स दिसतो ना, तेथे देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे गळ्याची डिझाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. येथे तुम्हाला ती ठळकपणे दिसून यावी याकरिता मी त्याला थोडंसं डार्क करून घेते. इथे बघा, मी डिझाईनसाठी या बॉक्सच्या बाहेरील बाजूस 1.2 रेषा घेतलेल्या आहेत. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे अंतर कमी किंवा जास्त करू शकता. इथे मी हे याकरिता सांगितलं की जे अगदी नवीन शिकणारे आहेत त्यांना पटकन लक्षात येत नाही की बाहेरच्या बाजूला किती जास्तीचं घ्यायचं. तर इथं मी 1.2 रेषा घेतल्या होत्या. त्यानंतर इथे कॅनव्हास पेपर घेऊन त्याला अगदी मधोमध दुमडून घ्या आणि ही जी कॅनव्हास पेपरची घडीची बाजू आहे तिला, ही जी अस्तरची घडीची बाजू आहे, दोघांनाही एकमेकांवरती फोल्डिंगच्या साईडवर फोल्डिंगची साईड म्हणजेच घडीच्या बाजूवर घडीची बाजू अगदी व्यवस्थितरित्या ठेवून घेऊन हाताने असं थोडंसं थापून घ्या, जेणेकरून जी आपली गळ्याची डिझाईन आहे ती या कॅनव्हास पेपरवरती देखील ट्रेस होऊन येईल. येथे बघा, ती तुम्हाला ठळकपणे दिसून यावी याकरिता मी त्याला स्केच पेनने थोडंसं डार्क करून घेतलं होतं. त्यानंतर येथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे सेम आपला जो अगोदरचा मूळ आकार होता ना, तसाच बाहेरच्या बाजूला अर्धा ते 1 इंच घेऊन पुन्हा तसाच गळ्याचा आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता इथे काय करायचं आहे, हे जे आपण अर्धा ते 1 इंच घेऊन पुन्हा सेम तसाच गळ्याचा आकार ड्रॉ करून घेतला होता ना, त्यालाच आता व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे. आणि येथे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, कट करत असताना त्याच्या मध्यावरती त्याला बॉल पॉईंट पिन्स लावून पिन्सने सिक्युअर करून घ्या, जेणेकरून जेव्हा आपण आपल्या गळ्याचा आकार कट करू तेव्हा तो इकडे तिकडे हलणार नाही. त्यानंतर आपल्याला इथे बॅक पार्ट घ्यायचा आहे आणि आपण हा जो कॅनव्हास पेपरवरती गळा रेडी केला होता त्याची ही शाईनवाली साईड म्हणजे चमकणारी बाजू आहे, तर त्याला व्यवस्थितरित्या हा जो आपला अस्तरचा सेंटर दिसतोय ना तो आणि ही जी कॅनव्हास पेपरची सेंटर लाईन म्हणजेच मध्यावरची लाईन आहे ना, खालच्या बाजूला देखील दोघांचेही सेंटर एकमेकांना अगदी व्यवस्थितरित्या मॅच करून घेऊन मग त्याला इथे प्रेस करून घ्यायचं आहे. इथे मी कॅनव्हास पेपरला प्रेस करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन दोघांनाही अशा पद्धतीने राईट साईडवर राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवर बरोबरीची बाजू ठेवून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे ही जी आपल्या गळ्याची सेंटर लाईन होती ना, म्हणजेच मध्य लाईन, तिला अगदी शेवटपर्यंत म्हणजे कॅनव्हास पेपरच्या गळ्यापर्यंत सरळ तिला स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर येथे आपल्याला काय करायचं आहे, जसा आपला गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकारात व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याला अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे. जसा आपल्या गळ्याचा आकार दिसतोय फक्त त्याच आकारावरती अगदी व्यवस्थितरित्या तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे आणि फक्त जिथे कॉर्नर येईल तेथे नीडल म्हणजेच सुईला आतील बाजूस तशीच ठेवून फक्त आपला हा जो बॅक पार्ट आहे त्याला फिरवत पुन्हा जसा आपल्या गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकारात स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर संपूर्ण गळ्याच्या आतील बाजूस व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे थोडंसं जास्तीचं कापड ठेवून
संपूर्ण गळ्याची कटिंग अगदी व्यवस्थितरित्या करून घ्यायची आहे। त्यानंतर गळ्याच्या आतील बाजूस हे जे आपण एक्स्ट्रा कापड सोडलं होतं ना, त्याचवरती आपल्याला इथे छोटे छोटे कट्स संपूर्ण गळ्याभोवती देऊन घ्यायचे आहेत। त्यानंतर हे जे अस्तर दिसतंय ना, त्याला आतील बाजूस म्हणजेच रॉंग साईडला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या पलटी करून घ्यायचं आहे। अस्तरला रॉंग साईड म्हणजेच आतील बाजूस पलटी केल्यानंतर इथे आपल्याला संपूर्ण गळ्याभोवती टॉप स्टिच म्हणजेच दाबटीप देऊन घ्यायची आहे। इथे तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे। जसा आपल्या गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकारावरती तुम्हाला पुन्हा एकदा स्टिच करून घ्यायचं आहे। आणि इथे बघा, मी परत एकदा सांगेल की जेथे आपले कॉर्नर येतील तेथे नीडल म्हणजेच सुईला आतील बाजूस तशीच ठेवून फक्त आपला हा जो बॅक पार्ट आहे त्याला पुन्हा फिरवून घेऊन मग जसा आपला गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकाराला संपूर्ण स्टिच करून घ्यायचा आहे। त्यानंतर हा जो आहे तो फॅब्रिक ग्लू आहे आणि त्याला अशा पद्धतीने अस्तरच्या चारही बाजूला लावून घेऊन मग जे हे आपलं अस्तर दिसतंय ते यावरती स्टिक करून घ्यायचं आहे। तुम्ही येथे ही पद्धत न वापरता आपण नॉर्मली ज्या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना स्टिच करून घेतो त्या पद्धतीने देखील तुम्ही येथे स्टिच करून घेऊ शकता। त्यानंतर हे जे एक्स्ट्रा कापड दिसतंय ना, त्याला देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे। तुम्ही जर येथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना स्टिच केलं असेल तेव्हा देखील जे जास्तीचं कापड उरतं ना, त्याला देखील तुम्हाला इथे कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे जे दोन्ही बॅक पार्ट आहेत त्याला स्टिच करून घ्यायचं आहे। इथे मी तुम्हाला हा एकच बॅक पार्ट स्टिच करून दाखवतेय। सेम तुम्हाला याच पद्धतीने दुसरा देखील बॅक डार्ट स्टिच करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी कमरेच्या बाजूला अर्धा इंच मार्जिन घेऊन कमरपट्टीला सरळ शेवटपर्यंत स्टिच करून घेतेय। इथे आपल्याला जास्ती काहीच करायचं नाही आहे। आपण नॉर्मली ज्या पद्धतीने कमरेच्या बाजूला कमरपट्टीला स्टिच करून घेतो सेम त्याच पद्धतीने इथे देखील तुम्हाला कमरेला सरळ शेवटपर्यंत स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता इथे आपण डिझाईन तयार करणार आहोत, तर त्याकरिता व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला 2 बाय 2 इंचाचे म्हणजेच 2 इंचाची रुंदी आणि 2 इंचाची लांबी असे चौकोन कट करून घ्यायचे आहेत। तर इथे मी चौकोन कट करून घेतलेले आहेत। आता इथे आपल्याला काय करायचं आहे, हे जे चौकोनचं एक टोक दिसतंय त्याला त्याच्या समोरच्या बाजूवरती अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे ठेवून घ्यायचं आहे। त्यानंतर येथे असा त्रिकोण तयार होईल। त्यानंतर आता हे जे एक टोक दिसतंय ना, ते टोक उचलून त्याच्या समोरच्या बाजूला ठेवल्यानंतर पुन्हा एक छोटासा त्रिकोण तयार होईल। आता त्यानंतर काय करायचे, इकडचं जे एक टोक दिसतंय ना त्याला घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे त्याच्या मध्यभागावरती ठेवून घ्यायचं आहे आणि नंतर पुन्हा जे त्याच्या समोरचं टोक आहे त्याला देखील घेऊन त्याच्यावरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे ठेवून घेऊन मग इथे खालच्या बाजूला तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे। मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच हे जे आपले बाकीचे चौकोन दिसत आहेत ना, त्याला देखील फोल्ड करून घेऊन जी आपण डिझाईन तयार केली होती तीच करून खालच्या बाजूला अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे आपला बॅक पार्ट घ्यायचा आहे आणि ही जी आपली डिझाईनची खालची साईड होती ना, त्यावरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्ही कोणत्याही एका कॉर्नरपासून सुरुवात करा। तेथून 1-1 इंचावरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला इथे मार्क करून घ्यायचे आहेत 1-1 पॉईंट्स। त्यानंतर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, ही जी आपण डिझाईन तयार केली होती ना, तिला घेऊन आपण हे जे 1-1 इंचावरती पॉईंट्स मार्क केले आहेत ना, त्याच पॉईंट्सवरती या डिझाईनला ठेवून घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला खालच्या बाजूला जेथे आपण 1-1 इंचावरती पॉईंट्स मार्क केले आहेत त्यावरती 1-1 डिझाईन ठेवून घेऊन तिला स्टिच करून घ्यायचं आहे। डिझाईनला स्टिच केल्यानंतर तिला अशा पद्धतीने बॅक साईडला पलटी करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जसा आपला खालचा गळ्याचा आकार दिसतो ना, त्याच्याच अकॉर्डिंगली जे आपले चौकोन तयार केले होते ना डिझाईनचे ते यायला हवेत। त्यानंतर पुन्हा आपल्याला याला सरळ बाजूस पलटी करून घ्यायचं आहे आणि येथे जी आपली वरची बाजू होती ना
ती अनफिनिश्ड होती, तर तिला फिनिश करण्यासाठी इथे तुम्ही पायपिंग देखील करू शकता किंवा आपण नॉर्मली ज्या पद्धतीने दुमडपट्टी स्टिच करतो ना, ती पद्धतीने देखील इथे वापरू शकता. तर इथे मी नॉर्मली आपण ज्या पद्धतीने स्टिच करतो त्याच पद्धतीने स्टिच करून घेणार आहे. हे तुमच्या आवडीनुसार असेल. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही पायपिंग देखील करू शकता, ती देखील छान दिसते. त्यानंतर येथे मी सिंपल अशी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे आणि तिला आता जसा आपल्या गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकारावरती ठेवून घेऊन जसा आपला आकार फिरेल त्याच आकारावरती या लेसला देखील फिरवत संपूर्ण गळ्याच्या आकाराभोवती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे. इथे माझं जे कलर कॉम्बिनेशन होतं ब्लाऊजचं ते रेड आणि गोल्डन होतं, तर त्यामुळे इथे मी लेसची निवड ही गोल्डन कलरची घेतलेली आहे. तुम्ही मात्र तुमच्या ब्लाऊजवरती जो कॉन्ट्रास्ट कलर असेल म्हणजेच जो विरुद्ध कलर असेल अशा कलरच्या लेसची निवड करा. त्याने काय होतं ना, आपली जी डिझाईन आहे ती अगदी उमटून येते आणि छान देखील दिसायला दिसते. जर आपण सेम तसाच कलर घेतला म्हणजेच ब्लाऊजसारखाच तर तो इतका डिझाईनचा आकार उमटून येणार नाही. तर त्याकरिता शक्यतो कॉन्ट्रास्ट कलरची निवड करा. आपल्यापैकी खूप जण व्हिडिओ पाहतात परंतु चॅनेलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज असं नका करत जाऊ. चॅनेलला देखील सबस्क्राईब करत जावा. काय होतं ना, मला देखील समजत जाईल की हां, मी जे व्हिडिओज बनवते आहे ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या उपयोगात देखील येत आहेत. आणि जर अशीच सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि त्याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत राहते. तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. लेसला संपूर्ण गळ्याभोवती स्टिच केल्यानंतर इथे आपल्याला या लेसवरती डबल स्टिच म्हणजेच पुन्हा आपल्याला त्या लेसला स्टिच करून घ्यायचं आहे, जेणेकरून ही आपली लेस एकदम फिक्स बसेल आणि लवकर निघणार नाही. त्यानंतर आता इथे मी गोल्डन कलरचे काही मोती घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने सुईमध्ये 4 स्टँड म्हणजेच 4 पदरी धागा ओवून घेतलेला आहे. आता इथे आपले हे जे टोक दिसत आहेत ना डिझाईनचे, त्याच टोकावरती आपल्याला इथे एक एक मोती घ्यायचा आहे आणि त्याच मोतीला सुईमध्ये ओवून घेऊन मग तो खालच्या बाजूला अशा पद्धतीने टक करून घ्यायचा आहे. तुम्हाला सेम हीच प्रोसेस प्रत्येक हे जे आपले डिझाईनचे टोक दिसत आहेत ना, त्या संपूर्ण टोकावरती एक मोती घेऊन मग तो सुईमध्ये ओवून घेऊन मग तो खालच्या बाजूला टक करून घ्यायचा आहे. टक म्हणजेच येथे तुम्हाला तो लॉक करून घ्यायचा आहे. आणि येथे बघा आपल्या डिझाईनचा फायनल लुक बघा किती सुंदर दिसतोय तो. आणि येथे आपण नॉर्मली ज्या पद्धतीने लटकन तयार करतो सेम त्याच पद्धतीने येथे देखील मी लटकन तयार केलेले आहेत. आणि बघा किती सुंदर सिंपल आणि छान असा दिसतोय आपला गळा. आणि व्हिडिओ अगदी तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.